वेलकम टू सम्यक्तारा अकॅडमी LLB थर्ड इयर बँकिंग लॉसाठी सिलेबसनुसार मुद्देसूद प्रश्न उत्तरे पाहत आहोत. प्रश्न आहे बँकिंग कायदा 1949 वैशिष्ट्ये. कायद्याचा उद्देश काय आहे? बँकिंग व्यवसायाचे नियमन व नियंत्रण करणे, ठेवीदाराच्या हिताचे संरक्षण करणे, बँकिंग प्रणालीची स्थिरता व शिस्त राखणे, बँकिंगवरील RBIचे नियंत्रण सुनिश्चित करणे. लागू क्षेत्र आहे संपूर्ण भारतात लागू. सहकारी बँकांना काही अपवादासह लागू. केंद्र सरकार व RBI यांच्या देखरेखीखाली अंमलबजावणी. बँकिंग व्यवसायाची व्याख्या कलम 5B मध्ये 1949 कायद्यानुसार दिलेली आहे. ठेवी स्वीकारणे, कर्ज व आगाऊ रक्कम देणे, धनवहन. परवाना प्रणाली कलम 22. परवाना प्रणाली कलम 22. RBI कडून परवाना मिळाल्याशिवाय बँकिंग व्यवसाय करता येत नाही. RBIला परवाना देण्याचा व रद्द करण्याचा अधिकार आहे. किमान भांडवल व राखीव निधी. कलम 11. बँकिंग किमान भांडवल राखणे बंधनकारक. आर्थिक स्थैर्यासाठी तरतूद. व्यवस्थापनावर नियंत्रण. कलम 10B. बँकांचे संकलन मंडळावर RBIचे नियंत्रण. चेअरमन मॅनेजिंग डायरेक्टरची नेमणुका RBI करते. RBIची भूमिका आहे त्यामध्ये. कर्ज व गुंतवणुकीवर निर्बंध. कलम 20-21. संचालकांना कर्ज देण्यास बंदी. RBIला कर्ज धोरण निश्चित करण्याचा अधिकार. तपासणी व परीक्षण. लेखापरीक्षण. तपासणी व लेखापरीक्षण कलम 35 नुसार लक्षात ठेवायचं आहे. RBI बँकांची तपासणी करण्याचा अधिकार. बँकांनी आवश्यक माहिती देणे बंधनकारक. नफा वाटप व लाभांशावर नियंत्रण. कलम 15. RBIच्या मंजुरीशिवाय लाभांश जाहीर करता येत नाही. ठेवीदारांचे हित लक्षात घेऊन तरतूद. बँकांचे विलिनीकरण व परिसमापन. कलम 44A. बँकांचे विलिनीकरण RBIच्या मंजुरीने बँक बंद करण्याची प्रक्रिया कायद्यात नमूद आहे. दंडात्मक तरतुदी. कलम 46. कायद्याचे उल्लंघन केल्यास दंड व शिक्षा. बँक व अधिकार दोघांवर कारवाई. ठेवीदारांचे संरक्षण. बँकांचे अनियमिततेवर नियंत्रण. आर्थिक सुरक्षिततेची हमी. RBIची मध्यवर्ती भूमिका. RBI हा बँकिंगच्या व्यवस्थेचा नियामक व संरक्षक आहे. सर्व अनुसूचित बँकांवर नियंत्रण. कायद्याचे महत्त्व. बँकिंग क्षेत्रात शिस्त निर्माण करणे, आर्थिक संकटे टाळण्याची मदत. जनतेचा बँकांवरील विश्वास वाढतो. निष्कर्ष. बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट 1949 हा भारतातील बँकिंग कायदा कणा आहे. हा कायदा बँकिंग व्यवसायाला कायदेशीर चौकट, नियंत्रण व सुरक्षितता प्रदान करतो.